आमच्या त्यांनी टीका केली. महाराष्ट्रामध्ये ते एकदा आले, दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये त्यांनी एक पुस्तक तयार केलं आणि आम्हाला सगळ्यांना दिलं. त्या पुस्तकात होतं काय? पुस्तकात हे होतं की भाजपची सत्ता नव्हती त्यावेळेला, म्हणजे आमची सत्ता होती त्या काळात किती चुकीच्या गोष्टी या देशात झाल्या. आणि त्याची पहिली गोष्ट दिली की महाराष्ट्रामध्ये मुंबईला जवानांच्यासाठी एक सोसायटी काढली हाऊसिंग, तिचं नाव आदर्श सोसायटी. आणि त्या आदर्श हाऊसिंग सोसायटीमध्ये काँग्रेसचे त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री त्यांचे हात आहेत. त्यांनी जवळच्या नातेवाईकांना तिथं जागा दिल्या आणि सत्तेचा गैरवापर झाला. हे नाव कोण होतं? त्यांचं नाव अशोक चव्हाण. हा आरोप पुन्हा होता अशोक चव्हाणांच्या होता. आणि अशोक चव्हाणांचा हा आरोप आला. 7व्या दिवशी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, राजीनामा दिला. 15व्या दिवशी त्याला खासदार केलं. म्हणजे तुम्ही आरोप करता एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं स्वतःच्या पक्षात येता. भोपाळला त्यांनी भाषण केलं प्रधानमंत्र्यांनी 1 वर्षाच्या पूर्वी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं काही भ्रष्ट लोक आहेत. आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पाटबंधारे खात्यामध्ये 70,000 कोटीचा घोटाळा हा झाला. त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी बँकेमध्ये घोटाळा. हा आरोप त्यांनी केला राष्ट्रवादी पक्ष. मी जाहीरपणाने सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असा घोटाळा कोणी केला असेल तर तुमच्या हिंमत आहे तर तुम्ही चौकशी करा. सुप्रीम कोर्टाचा माणूस नेमा, कुणी तसाचा माणूस नेमा आणि त्याच्यामार्फत ह्याची चौकशी होऊन द्या. एकदा समजून द्या दूध का दूध पाणी आणि याच्यात सोड हे आहे. पण त्याच्याबद्दल आता बोलत नाही. ज्यांचे आरोप केले हे घटक आज कुठे आहेत याची भावनी तुम्ही केली पाहिजे. याचा अर्थ आहे की आज भाजप म्हणजे एक वॉशिंग मशीन झाले. वॉशिंग मशीन, कपडा खराब झाला असेल मशीनमध्ये टाका, बाहेर स्वच्छ होते. आणि याच्यावर आरोप झालेले असतील, भ्रष्टाचारात असेल तर मगाशी वैभवने सांगितलं तसं भाजपत या स्वच्छ होऊन बसा आणि नेते म्हणून पुन्हा काम करा. आज या पद्धतीचं राजकारण आज त्यांच्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून सत्तेचा एका बाजूने गैरवापर, विरोधकांच्यावरची खोटी टीका आणि त्या पद्धतीने देश मी चालवणार हे सूत्र घेऊन आज भाजप आणि विशेषतः मोदी साहेब आणि त्यांचे सरकारी देशाचं काम चाललं. अनेक गोष्टी सांगता येतील. सत्तेचा गैरवापर तर इतका आहे. आज झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री होता, त्याचा आरोप केले आणि आज त्याला तुरुंगात टाकलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकलं. दिल्लीमध्ये गेली 10 वर्ष अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री आहेत. मी पार्लमेंटचा मेंबर म्हणून दिल्लीमध्ये राहतो. दिल्लीमध्ये प्राथमिक शिक्षण असो, आरोग्याच्या सुविधा असो, अशा अनेक गोष्टी आहेत की कोणत्याही राज्यापेक्षा अधिक चांगलं काम आज दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असलेल्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून चांगलं काम केलं, जगातले लोक दिल्लीमध्ये येतात आणि या कामाची पाहणी करतात. त्याचं कौतुक करायच्या ऐवजी त्याच्या नोटिसेस पाठवल्या. आजच पेपरला छापून आलं आहे